नरखेडमध्ये होऊ घातलेल्या ग्राम सहकारी ग्राहक संस्थेच्या निवडणुकीमध्ये सध्या 3 पॅनलनी आपल्या 13च्या 13 सर्व अधिकृत उमेदवार यांनी आपल्या या रिंगणामध्ये उभे केलेले आहेत आणि काही अपक्ष उमेदवारसुद्धा या रिंगणामध्ये उभे आहेत. तर सर्वप्रथम भारतीय जनता सेवा समिती पॅनल यांचे मुख्य बोधचिन्ह आहे गुलाबाचे फूल. त्यानंतर सहकार पॅनल यांचे निवडणूक चिन्ह आहे कब्बशी. तसेच लोकशाही सहकार आघाडी यांचे निवडणूक चिन्ह आहे छत्री. तसेच अपक्ष उमेदवारामध्ये दीपक भाऊ गुरमुळे यांचे निवडणूक चिन्ह कॅमेरा, नितीन भाऊ राय यांचे निवडणूक चिन्ह सिलिंग फॅन. तसेच श्रीराम भाऊ भोते यांचे निवडणूक चिन्ह आहे किसान गन्ना. आणि आणखी काही यामध्ये अपक्ष उमेदवार या रिंगणामध्ये उभे आहेत आणि संपूर्ण एकूण उमेदवार तसेच एकूण जे मतदार आहे ते एकूण निवडणूक टाकण्यासाठी 2341 एकूण मते या ठिकाणी आहे. आणि आज रविवारी या निवडणुकीचा मतदानाचा दिवस आहे. तुम्ही पाहू शकता सकाळचे या ठिकाणी 11 वाजलेले आहे आणि या निवडणुकीसाठी मतदाता हे शाळा क्रमांक 1 या ठिकाणी जमलेले आहे. आणि तिन्ही पॅनलच्या उमेदवारांनी आपले 3 वेगवेगळे पोलिंग बूथ या ठिकाणी तयार केलेले आहे आणि नागरिकांना मतदातांना योग्य ती सुविधा या ठिकाणी पुरवली जात आहे. त्यांचे जे नाव आहे ते त्यांना काढून दिले जात आहे आणि कुठल्याही प्रकारचे धांदल होणार नाही या ठिकाणी. पोलीस प्रशासनसुद्धा या ठिकाणी बारकाईनं लक्ष देत आहे. त्यांचीसुद्धा या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. आणि शाळा क्रमांक 1 या ठिकाणी 5 पोलिंग बूथ तयार करण्यात आलेले आहे जेणेकरून मतदारांना या ठिकाणी त्रास होणार नाही. आणि मुख्य म्हणजे या वर्षीची 2025ची ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये चक्क बॅलेट पेपरवर ही निवडणूक सध्या घेतली जात आहे. कुठल्याही प्रकारच्या मशीनचा यामध्ये वापर केला जात नाही. एक हे महत्त्वाचं एक निवडणूक आहे नरखेडमधील. आणि या निवडणुकीचा निकाल हा आजच म्हणजे रविवारी 23 मार्चला सायंकाळी लागणार आहे. आता सर्वांचे लक्ष याकडे लागलेलं आहे की बघूया कोण या निवडणुकीमध्ये कोणता पॅनल या निवडणुकीमध्ये विजयी ठरतो आहे की काही अपक्ष उमेदवाराच्या जागा या ग्राम सहकारी ग्राहक संस्थेच्या रिंगणामध्ये निवडून येतात. बघूया. तर सकाळीपासूनच या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे आणि वेगवेगळ्या पॅनलच्या वेगवेगळ्या उमेदवारांनी आपल्या जे मतदाता आहे त्यांना या ठिकाणी व्यवस्थित मदत केली जात आहे. त्यांचे नाव कुठल्या लिस्टमध्ये हे त्यांना व्यवस्थित सांगण्याचा या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न होत आहे. आणि किती टक्के या निवडणुकीमध्ये मतदान होतात या ठिकाणी सुद्धा ग्राहक सहकारी संस्थेचं सध्या लक्ष लागलेलं आहे. आणि पाहूया एकंदरीत किती टक्के मतदान यावेळेस या ग्राम सहकारी ग्राहक संस्थेच्या निवडणुकीत होतं यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि कुठला पॅनल यावेळेस विजयी होतो की नवीन पॅनलला यावेळेस पसंती दिली जाते याकडे सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे. ही एक नरखेडमधील ही एक महत्त्वाची निवडणूक ठरली जात आहे. गेल्या कित्येक वर्षापासून एक नवीनच निवडणूक आपल्याला नरखेडमध्ये पाहायला मिळत आहे आणि प्रत्येक 5 वर्षानंतर ही निवडणूक नरखेडमध्ये आयोजित करण्यात येते. आणि पाहूया या वर्षीच्या या पॅनलमध्ये कोणाला विजयी मिळतो आणि कोण या आजच्या निवडणुकीच्या रिझल्टमध्ये जल्लोष साजरा करतो आहे. सर्वांचं लक्ष सध्या लागलेलं आहे. पाहूया शाळा क्रमांक 1 जवळील 3ही पॅनलनी आपले वेगवेगळे बूथ या ठिकाणी तयार केलेले आहे आणि मतदाता हळूहळू शाळा क्रमांक 1च्या या पटांगणाजवळ पोहोचत आहे मतदान करण्यासाठी. पाहूया हा एक क्षण.